अजित पवार म्हणाले की खुर्ची एकच आहे, दोघांचा डोळा कसा असेल? आता हे त्यांनी सूचक विधान केलेलं आहे. अजित दादा आहेत ते. अहो, खुर्चीवर डोळा ठेवून चालत नाही. डोळा मारणारे लोकसभेमध्ये तसेच डोळे मारू मारू थकलेले आहेत आणि म्हणून अजित दादा हे एक चांगले राजकारणी आहेत. त्यांना माहिती आहे भविष्यामध्ये काय करायचं, काम कसं करायचं यावर त्यांचं लक्ष असल्यामुळं या खुर्चीवर त्यांचा डोळा असण्याचं काही कारण नाही. जेव्हा त्यांचे नशिबीत असेल निश्चित त्यांना खुर्ची मिळायची संधी मिळेल. नवाब मलिकांची जी सुटका झाली त्याच्यावर संजय राऊत म्हणतात की नवं इंजेक्शन मिळाल्यामुळे नवाब मलिकांची सुटका झालेली आहे. संजय राऊतला मला तू पण एखादं इंजेक्शन घेऊन टाक ना. संजय राऊतला सुद्धा याला तर माणसाचं इंजेक्शन दिलं असेल, याला दुसरं ढोराचं इंजेक्शन द्यावं लागेल. यशोमती ठाकूर म्हणल्या की हे ते अमावस्याच्या रात्रीमध्ये लिहिलेला त्यांचा तो अग्रलेख आहे, म्हणून त्यांना सर्व काळं दिसतं आणि असे अमावस्यामध्येच त्यांनी भविष्य वर्तवायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून त्यांच्याकडं तो ना अमावस्याचा लेख आम्हाला वाचता येतो ना पाहता येतो. म्हणून त्यांना सूर्य हा प्रकार माहित नाही, परंतु सूर्य हा उगवल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री पदाच्या म्हणजे अजित पवारांना बऱ्याचदा म्हणतात की मुख्यमंत्री पद किती काम करतात, कशामुळे हे सगळं ते 24 तास काम आहे ना. रात्री 2 वाजता जरी गेलं कार्यकर्त्याला भेटतात. 4च्या पहिले कधी झोपलं तर मलाही आठवत नाही. अनेक वेळेला पाहतो सकाळी 7 वाजता उठून त्यांचा दिनकर्म सुरू होतो. अखेरला किती जरी काम करणारा माणूस असला तर हे शरीर आहे, त्याला जपलं पाहिजेच. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मला लोकात राहिलं तर चांगलं वाटतं, परंतु ती तब्येतीची काळजी घ्यावी लागते. मी अनेक वेळेला त्यांना पाहिले की दुपारी येऊन त्यांना सलाईन लावली, 2 तासाची सलाईन काढल्याबरोबर पुन्हा ते कामाला लागताना पाहतोय. तर हे योग्य नाही, हे माझं मत आहे. तुम्ही आता एक तर उद्धव ठाकरे आणि दुसरे आदित्य ठाकरे, आता दोघांकडे ते दोघच जण असेल अशातला नाही. त्याच्याबरोबर कुटुंबातले म्हणजे अनेक लोक आहेत. वरुण देसाई असेल की आणखीन तो काय त्यांचा साला वगैरे असेल, सर्वजण त्यात इन्व्हॉल्व आहेत ना. पण ठाकरे कुटुंब, ठाकरे नावाचा माणूस जाईल का नातेवाईक जाईल? कुटुंब म्हणजे परिवार असतो, त्या परिवारातले एक जण जाईल. शिवसेनेच्या सर्व खासदार असं कन्फ्युजन आहे त्यांच्यात. नवाब मलिक आता आजारासाठी त्याला सुट्टी दिली. मला वाटतं त्यांनी आता राजकारण न करता आपली तब्येतला सांभाळलं पाहिजे. कुणाकडे जायचंय कुणाकडे नाही जायचं हा त्यांचा निर्णय, त्यावर त्या पक्षातले लोक बोलतील. परंतु मला असं वाटतं की त्याने तब्येतीची काळजी घेतलेली बरी राहील. बरं, सध्या कोल्ड वॉर असं म्हणतात. एक मिनिट सांगते, काल ते बाहेर पडले, त्यानंतर ते ढोल फटाके तमाशा जे काही सगळं झालं, तुमच्या सोबतचा जो पक्ष आहे आता सत्तेत त्यांनी सुद्धा आनंद उत्सव साजरा केला. अहो, त्याला जेलमध्ये आपण पाठवलं होतं, त्याचा त्याला गावशी संबंध नव्हता किंवा असं सगळं. तुम्ही कसं बघता मग या सगळ्याकडे? कारण तुमचा आलाय सेलिब्रेशन करतोय. मग त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्यांना काय करायचंय, मला वाटतं तटकरेंनी साहेबांनी याच्यावर अत्यंत मार्मिक उत्तर दिलेले. त्यांनी सांगितले की ते बाहेर आल्यानंतर कोणत्या पक्षात जातील किंवा कोणत्या पक्ष गटाची भूमिका घेतील त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ. म्हणून आजही तो सस्पेन्स कायम आहे. त्यांना एकदा बाहेर येऊ द्या, मग आपण त्याच्यावर योग्य तो उत्तर देऊ. मी सेलिब्रेशनवर म्हणतोय, सेलिब्रेशन कुणाने कुणाचं करायचं? माणूस जेलमध्ये जातो आणि तो बाहेर आल्यावर सत्तेतले लोक सेलिब्रेशन करतात. सत्तेतील नाही, ते त्या पक्षाच्या काही लोकांनी केलं असेल तर तो त्यांचा विषय आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. तुम्ही कोल्ड वॉरवर राहुल गांधी जी ने भाषण किया और मोदी जी ने भी भाषण किया, तो आप किस तरह से देख पाओगे कि सोशल मीडिया पे काफी चर्चा है? देखो, दोनों ने भाषण किया है, वो दोनों की भाषण की अपनी अपनी स्टाइल है, अपने अपने तरीके से किया है. किसने अच्छा बोला बुरा बोला ये तो मैं नहीं कहूँगा, लेकिन हम जैसे कॉमन आदमी बोल के, आमदार बोल के नहीं, कॉमन आदमी बोल के जो मणिपुर की घटना पे चर्चा होनी चाहिए थी वो पूरी तरह से ना विरोधी पक्ष कर पाया है, ना उसको सत्ताधारी की तरफ से इतना ज़्यादा सपोर्ट में देने की कोशिश भी नहीं की गई. क्योंकि मणिपुर की घटना का केंद्र शासन अपनी तरफ से पूरा जोर लगा के वो घटना का जो आरोपी है उसको सजा देने की तैयारी में है. लेकिन विरोधी पक्ष नेता अपने पक्ष कैसा बढ़ेगा, 24 में हम क्या करेंगे, ये बात पे कमेंट्स करा था. मेरे ख्याल से ये ठीक नहीं था. मोदी साहब ने इस पर 2 घंटे में विपक्षी लोगों का बोलना है कि मोदी जी ने सिर्फ इसमें 3 मिनट बात की है. 2 घंटे कांग्रेस है या विपक्ष में जो टीका टिप्पणी ज्यादा हुई है और मणिपुर का जो मुद्दा है उस पर ज्यादा. अरे 8 घंटे भाषण करते थे तो भी रिजल्ट जो देना है वही देने का ना. 3 मिनट में भी आदमी अपनी राय रख सकता है, 3 घंटे के बाद भी रख सकता है, 8 घंटे में भी वही राय रखना है.
तो भाषण लंबा करने से प्रॉब्लम सॉल्व होती है, ये ऐसा कभी नहीं होता। तुम थोड़ा बोलो, अच्छा बोलो। मैंने ऐसे कई नेता देखे जो कभी बोलते रहते लेकिन काम में आगे थे। तो इसलिए भाषण कितने मिनट का हुआ इससे अच्छा उन्होंने क्या डिसिजन लिया ये जरूरी है। पुण्यात कार्यक्रम झाला चांदणी चौकातला, गडकरींच्या उपस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय राज्यात गाजला होता. तिथे मात्र मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाही, उलट तिथे उपस्थितीवरून सगळ्या पक्षांमध्ये जरा वादविवाद निर्माण झाल्यासारखं दिसतं. तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे 24 तास काम करणारे आहेत हे महाराष्ट्र जाणतो. आमच्यासारख्या अनेक आमदारांनी त्यांना विनंती केलेली आहे आणि पुढच्या या 15 ऑगस्ट नंतर आम्ही त्यांना बळजबरीने, हा शब्द तुम्ही मुद्दाम लक्षात ठेवा, बळजबरीने त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे याची कल्पना तुम्हाला नसेल, परंतु आम्ही जवळ राहतो, आम्हाला माहिती आहे त्यांची तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. आता ते एक दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिथे गेलेले आहेत. आपल्या गावात जाऊन थोडंसं शांतीने एक दिवस आराम करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते लंडनला गेलेले नाही, ते 15 दिवसाच्या सुट्टीवर नाही आणि त्यांची काळजी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. म्हणून मी 16 तारखेला जेव्हा जाईल, आम्ही सर्वच आमदार त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत की काही असेल, तुम्ही 2 दिवस का होईना, 3 दिवस का होईना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालंच पाहिजे. काय नेमकं म्हणजे नव्यानं सत्तेत आलेले शिंदे आणि फडणवीस सरकारचं सरकारनंतर विरोधकाच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती दिली, मंजुरी मिळाली तुमच्याच महाविकास आघाडीच्या काळातल्या. वर्ष झालं तरी ती मंजुरी, ती स्थगिती आहे ती उठवली गेली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1.25 महिन्यापूर्वी अजित पवारांचे जे आमदार तुमच्या सत्तेत सहभागी आहेत त्यांची मात्र स्थगिती उठवलेली आहे. याबद्दल तुम्हाला स्पष्टपणे गोष्ट सांगतो, स्थगिती कोणत्या कामाला दिलेली आहे? सत्ता जाते, 2 दिवसामध्ये सत्तेमध्ये बदल होणार आहे, त्यावेळेला यांनी 1500 GR काढले. किती? 1500, 2 दिवसामध्ये. सत्ता जात असताना जे काही ओरवडायचं असतं ते ओरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मग एवढा जेव्हा 2 दिवसामध्ये 1500 GR आणि भरमसाठ पैसा इकडच्या तिकडे करणं, हा जो प्रकार होता हा गैर होता, म्हणून त्याला स्थगिती दिली. पूर्वीचे जे काही कामं होते, जे बजेटमध्ये आहेत, ज्याला पूर्वी त्यांचे वर्क ऑर्डर झालेले आहेत, जे कामं प्रगतीपथावर आहेत, अशा कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. परंतु हे 1500-1700 जे GR काढले होते ते एका दिवसामध्ये त्याला सरकारने स्थगिती दिली होती. आणि आताही शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली, जे तातडीचे असेल त्याला मान्यता देण्यात येईल. दूसरा प्रश्न ऐसा है, नहीं हो पा रहे, इसलिए कई सारे लोग जो है कोर्ट में भी इस बारे में कह रहे हैं. देखो, मैं ये जो स्थगिती बार बार जो कह रहे हैं वो गलत है. जब इनकी सरकार जाने का जब उनको अंदाजा आया था तो लास्ट के 2 दिन में इन्होंने करीबन 1500 GR निकाले ये कामों के बारे में. इतनी जल्दीबाजी क्या थी? और पूरी तिजोरी, सरकार की तिजोरी खाली करके ये सब चीजें जो की गई है वो गलत थी, इसलिए उसको स्थगिती दी गई. जो पहले वर्क ऑर्डर थे या तो जो बजट के काम थे उसको कहीं स्थगिती नहीं है, वो काम चल रहे हैं. ये बवाल इसलिए मचा रहे कि अब इनको लगता है कि आगे हमको हमारे काम नहीं हो पाएंगे. एक रात में इतने 1500 GR निकाल के एक तरफ की तिजोरी की चोरी करना होता है, उसके लिए वो स्थगिती दी गई है. आणि अमरावती हा ऐतिहासिक जिल्हा आणि इथे तुम्ही झेंडावंदनाला येत नाही, हे दुःख आहे. अमरावतीचे पालकमंत्री सरकार खिचडी आहे का कसं आहे याबद्दल भाष्य करायचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी महाविकास आघाडीची खिचडी पाहिलेली आहे, म्हणून हे मजबूत सरकार आहे. अमरावतीच नव्हे, गडचिरोली असेल, नागपूर असेल, का कोकणातला भाग असेल, का खानदेशचा भाग असेल, सरकार सर्व भागावर आपला जिल्हा म्हणून लक्ष ठेवून आहे. आणि निश्चित यशोमती ठाकूरांना सुद्धा याची कल्पना आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये आघाडी सरकारमध्ये जेवढे कामं होत नव्हती त्यापेक्षा चांगली कामाला आता सुरुवात झालेली आहे. फडणवीसांकडे रोख उडवलाय. फडणवीस अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत, मात्र ते पालकमंत्री म्हणून अमरावतीत झेंडावंदनाला जाणार नाही, यावरती त्या बोलल्या. ही एक अडचण आहे सर, पालकमंत्री एकाच व्यक्तीकडे असणं, त्यामुळे अनेक कॅपेबल मंत्री वजा नेते त्यांच्या सरकारमध्ये असताना सुद्धा तिथे झेंडावंदन कलेक्टरच्या हस्ते केलं जाणार. नाही, मी आता त्यांना यशोमती ठाकूरांना सुद्धा सांगेल, तुम्ही आग्रह धरला नसेल, निश्चित अमरावतीचं पालकमंत्री कुणाला द्यायचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांना घ्यायचं याबद्दल निश्चित मी त्यांच्याही कानावर टाकली. परंतु अनेक जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री आज नाही तिथे जिल्हाधिकारी झेंडा फडकवत आहेत, त्याच्या पुढच्या वेळेला काही दिवसानंतर जेव्हा केव्हा विस्तार होईल
त्या टायमाला प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री दिले जातील. धन्यवाद. सर हिंदी अजीत दादा की और देवेंद्र फडणवीस दोनों की नजर है, ऐसा एक सोशल मीडिया पे काफी चर्चा हो रही है। नहीं, ऐसा कुछ नहीं होता. पॉलिटिक्स में नजर उधर नहीं रखी जाती. जहां जिसका टाइम आता है वो टाइम वो उस चेयर पे रहता है. आज शिंदे साहब का टाइम है, शिंदे साहब अच्छे से चला रहे और 2024 तक उनको कोई डर भी नहीं है, ना उनकी कुर्सी को कोई धक्का भी नहीं पहुंचा सकता. आप ऐसा कह रहे थे कि 16 अगस्त की तारीख को आप मुख्यमंत्री से निवेदन करने वाले कि कुछ आराम कर ले, क्या उनकी? देखिए, बहुत सीरियस बात है कि मुख्यमंत्री साहब की तबीयत ठीक नहीं है, ये हम जानते हैं. हम जो मुख्यमंत्री साहब को मिलते हैं तो वो टाइम उनकी तबीयत जब हम देखते थे उनके बारे में हम बहुत चिंतित हैं और हम खुद उनको रिक्वेस्ट करने वाले कि करीबन पूरी बॉडी का एक बार चेकअप तो कर लो, आपकी पोजीशन क्या है. आज भी उनके पास कभी भी डॉक्टर आते हैं, 1 घंटे की सलाइन लगाते हैं, फिर वो काम पे चलते हैं, तो ये बात ठीक नहीं है. तुम कितना भी काम करो लेकिन शरीर की देखभाल करना जरूरी है. इसलिए हम सभी आमदार मंत्रीगण हम उनको रिक्वेस्ट करने वाले हैं. किस तरह की बीमारी हमें सर दिखाई दे रही है? अरे वीकनेस है, बहुत सारा लोड रहता है, महाराष्ट्र का राजकारण है, ये सब चीजों का लोड है और खाने का टाइम नहीं है, सोने का टाइम नहीं है. 4 बजे सोते हैं, 7 बजे उठ जाते हैं, ये कोई सोना थोड़ी होता है ना. तो ये सब चीजों को उनको देखना जरूरी है. चर्चा झाली. तर तुम्हाला नक्की कुणाचं भाषण आवडलं आणि का आवडलं? मला या भाषणामध्ये कुणी चांगलं केलं वाईट केलं याबद्दलचं मी तर कॉमेंट्स करणार नाही. प्रश्न असा होता की मी त्या लोकसभेची काही चर्चा ऐकली जरूर. मणिपूर प्रश्नावर बोलण्यापेक्षा अनेक महाभागांनी आमच्या पक्षाचं काय किंवा आमचा पक्ष काय करतो, 2024ला काय होईल यावर चर्चा केली. हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. ज्या घटनेसाठी हे हाऊस बोलवलं होतं, ज्या घटनेमुळे हे हाऊस म्हणजे लोकसभा सुरू होती, त्यावर चर्चा झाल्याचं दिसून आलेलं नाही. म्हणून तो पुन्हा एकदा मणिपूर प्रश्न बाजूला, राजकीय आखाडा जास्त दिसत होता, म्हणून हे जे अधिवेशन झालं त्याच्यातून फलित काही निघलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. 3 मिनिटं फक्त पंतप्रधान मणिपूरच्या प्रकरणावर बोलले, ज्या प्रकरणामुळे देश हादरलेला आहे त्याच्यावरून विरोधक टीका करतात. हे बघा, पंतप्रधानांनी बोलताना व्यवस्थित आपली आपली मांडणी केलेली आणि मणिपूर घटनेबद्दलचं त्यांची पहिलं एकदा स्टेटमेंट येऊन दिले की जो कोणी हा क्रूर कर्म असेल किंवा ज्याच्यामुळे हे सगळे दंगली घडत आहेत त्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय हा देशाला माहिती की एकदा जर त्यांनी जे काही बोलले ते केल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीची बाजू ही सार्वजनिक न करता कारवाई कशी करता येईल याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. 2024ला भाजपचा सूर्य उगवणार नाही, पंतप्रधानांच्या संसदेतील भाषणात. तुम्हाला काय वाटतं, पत्रकारांनी तर चंपोगिरी म्हणावी, नाही नाही, महाराष्ट्राचं समर्थन शिवाय द्यावा याचा- आणि आम्ही हात जोडावेत. म्हणजे अहो, त्या मुलीचं त्या मुलीवर झालेलं आहे. नाही, तुम्ही त्या मुलीवर झालं त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. नाही, ही कोणती पद्धत आहे? त्याच्याबद्दलच तर तो बोलला. या कोणती पद्धत आहे? मुख्यमंत्र्यांनी फोन केला, चुकीचं आहे का? यातनं संदेश काय घ्यायचा? नाही, हे संदेश मी तेच सांगतो ना. तर आता मारहाण आहे. अहो, एक गोष्ट आपली ऐका, चुकली की मारहाण आहे. एक गोष्ट ऐका. मुख्यमंत्र्यांनी जर एक भावनिक ह्याच्यासाठी जर फोन केला, चूक केली का त्यांनी? हे तुमचं कधी याच्यापूर्वी कधी झालं असं हे घडलंय? तुमचं म्हणणं झालं, हे योग्य आहे, त्याबद्दल वादच नाहीये. आम्ही मारहाणीचं समर्थन तुम्ही करताय का? आम्ही मारहाणीचं समर्थन जसं मी करत नाही तसं पत्रकारांना सुद्धा त्याची बाजू मांडताना व्यवस्थित मांडली पाहिजे, हे माझं त्याच्या मागचं धोरण आहे. ते पत्रकार बाकी चुकलं होतं. मी मारहाण केली म्हणून नाही बस स्वतःचा सत्कार करा. पत्रकार चुकला कायदेशीर त्याच्यासाठी आव्हान अनेक केलं गोष्टी आहे. तुम्ही जसं त्याला हाऊसमध्ये बोलवता, त्याला उत्तर द्यायला लावता, गुन्हा दाखल करता येतो. मग तुम्ही अवमान एक होतो. काम करा, आम्ही आमची चूक मान्य करतो, तुम्ही त्या पत्रकाराने जे केलंय त्याचं तुम्ही अभिनंदन करा, मग संपला विषय. तुम्ही त्या पत्रकाचं अभिनंदन करा ना, आम्ही माफी मागतो, संपला विषय. मारहाण अटळ. आम्ही माफी मागतो, तुम्ही त्याचं अभिनंदन करा. ओके. आणखी काय बोलायचं तुम्हाला? नाही तर तुम्ही म्हणाल की संजय शिरसाट चिडले आणि पत्रकार बरसले, यापेक्षा बाबा मी माफी मागतो, तुम्ही त्याचं अभिनंदन करा. बरं, गरुड झाले. त्यांनी ते सुप्रीम म्हणजे हायकोर्टामध्ये रिट म्हणून दाखल केलेलं आहे. तसं काही नाही. सुजित पाटकरला सुद्धा माहिती आहे की मला याच्यात मोहरा बनवलं जातात, खरं आरोपी आणखी बाहेर आहेत. आणि म्हणून मी म्हणलो की येत्या काही दिवसात या लोकांना जेलची हवा खावी लागेल. त्याच्यात मग हे सर्वजण आले. ठाकरे कुटुंबात 4च व्यक्ती आहेत. असे कोणते व्यक्ती आहेत जे तुम्ही ज्यांच्या बोर्ड दाखवता म्हणजे जेलमध्ये जाणार? 4 व्यक्तीमधली एक व्यक्ती जाणार हे तुम्हाला मी निश्चित सांगतो. ठाकरे कुटुंबातली होय, जाणारच.
कारण की कोणतेही कुटुंब कितीही मोठं जरी असलं, लालू प्रसाद मोठा होता तर जेलमध्ये गेला नाही का? अनेक मोठे लोक होते ते जेलमध्ये गेले नाहीत का? मग यांना काही विशेष कायद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या घटनेमध्ये विशेष अधिकार प्रदान केले नाही की एखादी जर मोठ्या घराण्यातली व्यक्ती असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही, असं नसतं. घटना सर्वांसाठी सारखी, कायदा सर्वांसाठी सारखा, म्हणून हे सर्वांना लागू होतं. जसं मला होईल तसं त्यांना होईल, म्हणून ते अटक होणार. पण कधीपर्यंत? कारण कोण कसं जेलमध्ये जाईल, काही प्रकरण असेल ना त्याला? विदाउट प्रकरणाचा कोणी तपास कशाला करेल? थोडंसं सांगा. मग तेच तर तुम्हाला सांगतोय. करोनाचा प्रकार असेल, बाकी कॉन्ट्रॅक्टरचा प्रकार असेल, हे मुंबईमध्ये पडलेले खड्डे हा एक भ्रष्टाचाराचा अड्डा होता, हे आता सर्व मुंबईकरांना माहिती आहे. आणि त्याच्यात झालेले भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये जो अहवाल आलेला आहे त्याच्यातही त्यांनी 17 लोकांवर आरोप ठेवलेले आहेत. परंतु आता आपल्याला वाचायचंय म्हणून इतरांचे बळ द्यायचा प्रयत्न करतात. तो दुसरा एक मनसेचा तो युवा सेनेचा होता, तो वरून तर आहेच आहे, दुसरा कारण की तो चेंबूरचा होता, त्याची चौकशी झालेली. यानंतरची कारवाई जी पुढची ही अटकेचीच आहे आणि याच्यात त्यांना अटक होतील. पण राजकीय प्रक्रियेमध्ये दोनच व्यक्ती ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती लवकरच तुरुंगात जाणार आहे. काय नेमकं त्याच्या संदर्भात जरा सविस्तर आम्हाला? कोविडच्या प्रकरणामध्ये जे डेड बॉडीवरचं जे काय त्याला प्लास्टिकचं जे कव्हर ज्याला म्हणतात ते विकत घेणे हा एक छोटासा पार्ट आहे. असे अनेक प्रकरण आहेत ज्याच्यामध्ये मागे सुद्धा चौकशा झाल्यात आणि ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत 16-17 लोकांवर त्याच्यावर सुद्धा ठपका ठेवला गेलेला आहे. मग ते कॉन्ट्रॅक्टर कोणाचे होते? कोणी त्यांना विदाउट टेंडरचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, असाही एक प्रकार आहे. परंतु ही प्लास्टिकचं जे कव्हर म्हणतात ज्याला डेड बॉडीसाठी रॅपिंग करायचं असतं, ते 650चं कव्हर 7,500 रुपयाला विकत घेण्याचा प्रकार घडलेला आहे. आणि त्या एका प्रकरणावर ईडीने यांची चौकशी सुरू केली. त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं आली. यावर कोणत्याही पक्षाच्या माणसांनी स्पष्टीकरण दिलं नाही की आम्ही हे घेतलेलं नाही किंवा हे चुकीचं आहे. आणि हे प्रकरण जेव्हा आता पुढे गेलेलं आहे, आता याच्यामध्ये जे आरोपी अटक केले, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांच्या जबाबामध्ये अनेक मान्यवरांची नावं घेतलेली आहेत आणि त्याच्यावर कारवाई ही लवकर होईल. मला वाटतं ह्या 8-10 दिवसामध्ये कारवाई होण्याचे संकेत मला तरी दिसत आहेत. पण ईडीनं जबरदस्तीनं जबाब नोंदवून घेतल्याचं सुजित पाटकरचं म्हणणं आहे. सुजित पाटकरवर जो अंतर्गत दबाव, आपने कहा है कि ठाकरे घराने के जो 4 लोग हैं वो जेल में जा सकते हैं, क्या उसी का मामला है और कौन जा सकता है? देखिए, कोरोना काल में देश की पूरी जनता परेशान थी. कोई ये नहीं सोच रहा था कि कौन सी चीज कहाँ मिल रही है, क्या कर रहा है, कितना पैसा देना पड़ेगा. लेकिन जान बचाओ, ये इसके ही बारे में सब लोग देख रहे थे और इसका फायदा किसी और लोगों ने उठाया है. जैसे कि एग्जाम्पल, मुंबई महानगर पालिका में जो डेथ होने के बाद जो कवर किया था, रैपिंग जिसको बोलते हैं, तो वो किट जो 650 रुपए की थी केवल, वो 7,500 रुपए में ली गई है. ये ऑन रिकॉर्ड क्या है. और इसके बारे में किसी ने भी आज तक जो उठावा गट के सदस्य है या तो नेतागण है, उन्होंने किसी ने स्पष्टीकरण दिया नहीं. और इसकी जो ईडी की चौकसी चल रही है, ईडी के माध्यम से ये सब चीजें सामने आई. अभी जो अंदर है उन्होंने भी शायद उनके जवाब में ऐसा कहा है, ऐसा मेरे सुनने में आया. और उन्होंने कई लोगों के नाम लिए, खास तौर पे वहां के मेयर हो या कोई और नेतागण हो और ठाकरे कुटुंब के कोई लोग हो, इनका नाम सामने आने की शक्यता उसमें ज्यादा तौर है. इसलिए मैंने कहा है कि अब ईडी की चौकसी वहां तक गई होगी. अब ठाकरे कुटुंब में भी जो भी कुछ होगा, जो भी है, उसके ऊपर भी कार्रवाई होगी और कोई ना कोई जेल में जाएगा. आपने कहा, लेकिन उसमें कौन जेल में जा सकता है, नाम आप बता सकते ये आज मैं तो नहीं बता सकता क्योंकि मैं कुछ एजेंसी नहीं हूँ, ना एजेंसी के बारे में मुझे जानकारी है. लेकिन जो स्टेटमेंट जो आ रहे हैं बाहर, जो मालूमात जो मिल रही है, उसमें सभी लोग जो जिनके आदेश पे ये सब काम हुआ था,
वो लोग जो इन्वॉल्व है उनके ऊपर कार्रवाई जरूर होने वाली कुछ दिनों पहले जो है है। यांचाच आवाज जास्त चालू आहे. सर सुरू शांत काय अच्छा चला सर. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2 दिवसापासून अनेक लोकांनी वेगवेगळ्या मतप्रवाह त्यांचा व्यक्त करण्याचा सपाटा लावलेला आहे. उदाहरणार्थ अजितदादांनी घेतलेली वॉर रूम मधली बैठक असेल, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झेंडावंदनासाठी दिलेले पालकमंत्री असतील, या सर्व चर्चा हे रंगतायत. खरं तर या गोष्टीचा सर्वांनी अभिमान बाळगायला पाहिजे होता की एक अशी सत्ता आलेली आहे ज्या सत्तेमध्ये सर्वांना काम करण्याची संधी मिळते. कुणाचा एकाचा जाऊन आदेश घेतल्यानंतर काम करणे ही जी पूर्वीची पद्धत होती ती न करता सर्वांनी एकत्रित येऊन निर्णय घेऊन काम करायचं कसं हे दाखवायचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केलेला आहे. वॉर रूम मध्ये आता अजितदादाचं अतिक्रमण असंही काही लोक बोलले, परंतु त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की असं कोणतंही अतिक्रमण किंवा हे करण्याचं कुणाचाही ना विचार आहे ना त्यांच्या डोक्यात आहे. हे यांच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना आहे. मुळामध्ये यांच्याकडे विरोधी पक्षनेता असेल किंवा विरोधी पक्षाचे इतर आमदार असतील, यांनी महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी काय करायला पाहिजे किंवा जनतेचं काय ओरड आहे यावर बोलण्यापेक्षा आता हे इंटरनल राजकारणावर बोलायला लागले. पालकमंत्र्याची यादी बदलली, पालकमंत्री इकडचा तिकडे दिला, त्याच्यामुळं नाराजीचा काय सुरू आहे असं एक जे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला हे मुळात चुकीचं आहे. एक विचारपूर्वक अनेक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांनी जाऊन झेंडावंदन करणे हा जो सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे याबद्दल सर्व मंत्री महोदय सुद्धा खुश आहेत. म्हणून ही जी काही यांची बडबड चाललेली याला कुठंतरी हा उत्तर तर म्हणता येणार नाही, परंतु त्यांना काम नसल्यापूर्वी त्यांनी केलेले विधान आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे की नेहमीप्रमाणे संजय राऊत वगैरे त्यांचे जे काही पिलावळ आहे त्यांनी सुद्धा स्टेटमेंट करायला सुरुवात केली की आता शिंदे साहेबांचं काही खरं नाही किंवा शिंदे साहेबाला आता काम करायला अडकळ द्यायला लागलेत किंवा पुन्हा आमची सत्ता येणार वगैरे अशी जे काही वायफळ गप्पा करायला लागलेले आहेत. त्यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा. संजय राऊत जे बोलतात ते लोक आता मनावर घेत नाहीत, लोक त्याला वेड्यात काढत आहेत. खरं तर त्यांना उपचाराची गरज आहे असं अनेक दिवसापासून आम्ही म्हणत होतो, परंतु आता ती निकडीत तातडीने केली पाहिजे. तुमच्या माध्यमातून उद्धव साहेबाला सुद्धा सांगेल की त्याला कुठेतरी ऍडमिट करा, नसता तुम्हाला ऍडमिट व्हायची वेळ येईल. कुणाबद्दल काय बोलतोय याचं भान त्याला आता राहिलेलं नाही. म्हणून आता जे काही प्रकरण चाललेले आहेत, मग जे काही आतमध्ये आहेत, जेलमध्ये आहेत, ईडीच्या प्रकरणात आहेत, त्यांच्यानंतर हे लोक जाणार हे मी परवा दिवशी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून संजय राऊतनी आता तोंडाला कुलूप लावलेलं बरं. एक मंत्री माझी सरकारमधला मंत्री जेलमधून बाहेर काय पडलाय, अवघ्या 2 महिन्याच्या तब्येतीच्या कारणामुळे त्याला दिलेली ती जामीन आहे, परंतु त्याच्यावरही सुद्धा यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. जे असे म्हणायचे की जे जाऊद बरोबर आहेत तेच आता आनंदाने पेढे वाटत आहेत आणि जे उभरतं नेतृत्व आहे ते त्याच्यावर ट्विट करतंय, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. नवाब मलिक बाहेर आले